तीन चार चार हजार रुपये ब्लॅक मध्ये मागतात भाव. म्हणजे जे काळा बाजार चालू आहे सिलेंडरचा, तो इतर ठिकाणी चालू आहे, यावर तुमचं हे बरोबर नाही आहे. हे काय फायदा उचलतात आमच्याकडून. माझे पण आई गेले होते गाडीवरून, पण त्या सिलेंडर शॉर्टेज नाही. आणि जे जायचा भाडा आहे रिक्षाचा काय आहे ते पण जास्त घेतात ना. असं आहे, तर असं नको करून ऑनलाईन तरी घ्या, असा माझ्याकडून हे आहे. आमच्या घरी गॅस सिलेंडर कायच नाही. आमच्या कसं करतात आम्हालाच माहिती आहे. आता सांची बंद होणार, आता रेस्टॉरंट मध्ये कायच गॅस नाही, स्टाफचा खाना पण नाही आहे, काय नाही. आम्ही एवढा स्टाफ आहे, कसा होणार आम्हालाच नाही माहिती. ते सगळे घरा बरोबर नको, आमचा पण बघा जरा. आमचे पण इथं स्टाफ आहे, इथून काम करतात, मग घरी सॅलरी जातात, हे जातात जरा. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जागतिक स्तरावर तेल आणि गॅस पुरवठ्यावर होत असल्याचं तेल आणि गॅस साठ्यात शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम आता भारतातही दिसू लागल्याचं बोललं जात आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये LPG सिलेंडरच्या पुरवठ्यावर अडथळे येत असल्याचं समोर येत आहे. LPG गॅसच्या कमतरतेमुळे देशातील हॉटेल व्यवसायावर मोठं संकट निर्माण झालेलं आहे. तर पुढील 2 दिवसात काही हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. हॉटेल्स, खानेवळी आणि रेस्टॉरंट्स व्यवसाय मोठ्या प्रमाणात सिलेंडर उपलब्ध न झाल्यामुळे अनेक हॉटेल मालक आता अडचणीत आले आहेत. परिस्थिती अशीच कायम राहिली स्वयंपाक करणे कठीण होणारच असल्याने काही हॉटेलना तात्पुरते शटर करावे लागू शकतं. त्यामुळे हॉटेल व्यवसायासह हजारो कामगारांच्या रोजगारावर परिणाम होतो. सध्या LPG गॅसच्या कमतरतेमुळे हॉटेल व्यवसाय, गॅस एजन्सी आणि सामान्य नागरिक या तिन्ही स्तरांवर मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हॉटेल व्यवसायासाठी गॅस हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्यामुळे गॅसचा पुरवठा कमी झाल्याने अनेक हॉटेल मालकांना स्वयंपाक सुरू ठेवणे कठीण जात आहे. काही ठिकाणी गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने हॉटेलमध्ये अनेक पदार्थ बनवता येत नाही. त्यामुळे ग्राहकांना सेवा देण्यात अडचणी येत आहेत. बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं. तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आतून खरंच स्वच्छ हवंय? मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच. याच कारणामुळे काही हॉटेल मालकांनी पुढील काही दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर हॉटेल तात्पुरतं बंद ठेवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. त्याचबरोबर गॅस सिलेंडरची कमतरता असल्यामुळे तक्रारही समोर येत आहे आणि याचा थेट परिणाम हॉटेलच्या खर्चावर आणि कामगारांच्या रोजगारावरही होत आहे. याचा परिणाम सामान्य नागरिकांवरही दिसून येत आहे. अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर बुक केल्यानंतरही त्याची डिलिव्हरी उशिरा होत असल्याचं तक्रारी येत आहेत. काही भागांमध्ये नागरिकांना गॅस एजन्सीवर जाऊन चौकशी करावी लागत आहे किंवा सिलेंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. गॅसचा पुरवठा कमी असल्यामुळे काळाबाजाराची ही शक्यता वाढू शकते, ज्याच्यामुळे काही ठिकाणी जास्त दराने सिलेंडर विकले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना घरगुती स्वयंपाक करताना अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान गॅस एजन्सींना ही पुरवठा मर्यादित असल्यामुळे कंपन्यांकडून काही नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपलब्ध गॅसचा पुरवठा नियंत्रित पद्धतीने करणे, घरगुती ग्राहकांना प्राधान्य देणे आणि साठेबाजी किंवा काळा बाजार होऊ न देणे आणि सिलेंडरच्या वितरणाची नियमात नोंद ठेवणे अशा सूचना एजन्सीनी दिल्या आहेत. तर आता आपण आलेलो आहोत आपल्या लोअर परेल मधील राधेश्याम हॉटेलमध्ये. तर आपण इकडे हॉटेल मालकाशी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधूया की नक्की गॅस सिलेंडरचा साठा आणि तुटवडा असल्यामुळे त्यांना काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि त्यांची मागणी काय आहे. तर तुम्हाला इथे किती प्रॉब्लेम फेस करावे? आमच्या घरी गॅस सिलेंडर कायच नाही. आमचं कसं करतात आम्हालाच माहिती आहे. आता सांची बंद होणार, आता रेस्टॉरंट मध्ये कायच गॅस नाही, स्टाफचा खाना पण नाही आहे, काय नाही. आम्ही एवढा स्टाफ आहे, कसा होणार आम्हालाच नाही माहिती. बंद करून स्टाफ कुठे जाणार, आम्ही काय जाणार, असं होतंय. गॅस कायच नाही, एक पण नाही. गॅस कसा चालवता आम्हालाच माहिती आहे. तीन चार चार हजार रुपये ब्लॅक मध्ये मागतात
भाव. म्हणजे जे काळा बाजार चालू आहे सिलेंडरचा, तो इतर ठिकाणी चालू आहे, यावर तुमचं म्हणणं काय? हे बरोबर नाही आहे. हे काय फायदा उचलतात आमच्याकडून. ते आता कसा होणार, रेस्टॉरंट कसा चालणार, असा महत्वाचा हे पॉइंट आहे. ते आता ब्लॅक मध्ये आता हे नाही उचललं पाहिजे. काय प्रश्न, ते रेग्युलर रेट आहे ते घ्या ना. आमचे पण स्टाफ आहे, आम्ही पण जेवण करणार, कसं होणार मग? ते घरामध्ये देतात तर रेस्टॉरंट मध्ये कसं चालणार? स्टाफ अगर बंद झाला तर कुठे जाणार? स्टाफ सॅलरी नाही, काय नाही ठेवलं आहे सरकारने 25 दिवसाचा, एक नंतर कसा चालणार मग? आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीये. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. मात्र आता ऑनलाईन बुकिंग जे आपण बोलतो ते सुद्धा बंद झालेली आहे. म्हणजे आपल्याला तिकडे गॅस एजन्सी मध्ये जाऊन बुक करायला, पहिलं कसं होतं, आपण निदान संपलं तर इथल्या इथे बुक तरी करू शकत होतो, पण आता गॅस एजन्सी मध्ये जायचं, बुक करायचं, आणि आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला तेवढा वेळही नसतो. तर त्यावर गॅस बुकिंगचा जो प्रश्न आहे ना, ते आता बरोबर नाही आहे. काय आहे ते, आता घरी मध्ये कोण हाय नाही आहे, तर कोणी महिला आहे काय, कसं जाणार? गॅस बुकिंग तर घ्या, पण एक सिलेंडर द्या ना महिन्यानं. पण असं बुकिंग जावायला लागेल असं नाही आहे. तुम्ही बुकिंग घ्या ऑनलाईन, पण द्या सिलेंडर. तर जायला पाहिजे तिथे, आणि मग नाही दिला तिथे पण शॉर्टेज आहे. माझे पण आई गेले होते गाडीवरून, बोलतात सिलेंडर शॉर्टेज नाही. आणि जे जायचा भाडा आहे, रिक्षाचा काय आहे, ते पण जास्त घेतात ना. असं आहे, तर असं नको करून ऑनलाईन तरी घ्या, असा माझा हे आहे. 800 ते 900 पर्यंत सिलेंडर पडतो. हॉटेलवाल्यांना एक 1700-1800 पर्यंत पडतो, 2000 पर्यंत पडत असेल मॅक्स टू मॅक्स. पण आता हा जो तुटवडा झाल्यामुळे त्याला आणखीन रेटने आता विकले जातात. काय काय तर काळा बाजार होत चाललाय. तर नक्की तुमचं प्रशासनाकडे आता मागणी आहे? माझ्या प्रशासनाने मागले आहे काय, आता रेस्टॉरंट मध्ये जे सिलेंडर आहे ना, त्याचं नॉर्मल प्राइस आहे ते घ्या, आणि त्या सिलेंडर कधीतरी चालू करा. आता कायच नाही सिलेंडर इथे, तर सगळे रेस्टॉरंट बंद होते सगळे. तर आमचं कधी सांगशी आमचा सिलेंडर नाही आमच्याकडे, आम्हाला कधीतरी पाहिजे. आता कधीतरी चालू करा आता सिलेंडर, नॉर्मल प्राइस तरी करा. काला बाजारात 3-4 हजार रुपये कुठे, आम्हाला पण परवानना पाहिजे ना. काही स्टाफ कुठे जाणार मग? आता शेटा समजला पाहिजे ना काही कसा होणार काय नाही. तर मला असं हे आहे की जरा नॉर्मल प्राइस घ्या आणि चालू तरी सिलेंडर तरी चालू करा, असं माझं. तुम्ही जसं बोलतायत की आता रेस्टॉरंट बंद होतील 2-3 दिवसात, पण मात्र आता आम्ही बघितलं तर काही रेस्टॉरंट बंद सुद्धा केलेले आहेत. तर आता रेस्टॉरंट आणि हॉटेल बंद करायची वेळ आलेली आहे. तर ह्यावर ते असं व्हायला नाही पाहिजे. प्रशासनाला माझा रिक्वेस्ट आहे की आता सिलेंडर कसा तरी चालू करा रेस्टॉरंट मध्ये. आता सगळे रेस्टॉरंट बनवते स्टाफ, आणि कुठे जाणार सगळं? तर पण आमच्या पण ओनरचा पण सगळ्याचा होणार, तर कसं होणार? ते नाही 20% 50% ते बंद झाले. आता आम्ही कसं जरा स्टाफला बघून हा जरा सेट जरा चांगले हे करून आता चालवतो कसा तरी. माझा रिक्वेस्ट आहे प्रशासनाने की रेस्टॉरंट कधीतरी चालू करा, आणि नॉर्मल सिलेंडर नॉर्मल प्राइसनी कसे तरी द्या. ते सगळे घरा बरोबर नका, आमच्या पण बघा जरा. आमचे पण इथं स्टाफ आहे, इथून काम करतात, मग घरी सॅलरी जातात, हे जातात. जरा बघून कसा तरा चालू करा, रिक्वेस्ट आहे. कर्मचाऱ्याशी संवाद साधलेला आहे. त्यांचं मत आहे की जर तुम्ही नॉर्मल प्राइसने सिलेंडर नाही दिलं, मान्य इराण आणि इस्रायलच्या युद्धा पातळीवर सिलेंडरचा साठा आणि तुटवडा होत असल्याने कमतरता जाणवते. मात्र अशीच वेळ राहिली तर निदान आपण आहे राधेश्याम हॉटेलमध्ये, त्यांनी देखील सांगितलं की आमच्याकडे आता जे सिलेंडर आहेत ते संध्याकाळपर्यंतचे सिलेंडर आहेत, संध्याकाळपर्यंतचा साठा आहे. संध्याकाळनंतर जर आम्हाला सिलेंडर भेटला नाही तर आमच्यावरही हॉटेल बंद करायची वेळ येऊ शकते. मात्र तुम्ही आसपासचं बघाल तर हॉटेल ऑलमोस्ट बंद झालं, आसपासचे बघायला जाल तर हॉटेल बंदच झालेले आहेत. मात्र प्रशासन ह्यावर काय कारवाई करणार, यांची भूमिका काय असणार, ह्यांना मदतीचा हात कसा देणार, हे पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलशी जोडलेले राहा आणि पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज. पाणी हे केवळ शरीराची गरज नाही, ते मनाचीही शांतता आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे, सुरक्षित आहे, तेव्हा मनही निर्धास्त राहतं. गेली 22 वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत. नियमित सेवा, अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता. स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत रहा. लाईफलाईन सर्व्हिसेस, मनशांतीचं पाणी.
दराबाबत बोलायचं झालं तर घरगुती LPG सिलेंडरचा दर साधारणपणे 800 ते 900 रुपयांचा असणे असा सूचना एजन्सीने दिल्या आहेत. दराबाबत बोलायचं झालं तर घरगुती LPG सिलेंडर याचे दर साधारणपणे 800 ते 900 रुपयांच्या आसपास होते. कमर्शियल म्हणजेच हॉटेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या सिलेंडरचे दर साधारणपणे 1700 ते 2000 पर्यंत असतो. मात्र कमतरता निर्माण झाल्याने हेच सिलेंडर जास्त दराने मिळत असल्याचे तक्रारी समोर येत आहेत. एकूणच गॅसच्या आणि परिस्थिती लवकर सुरळीत न झाल्यास त्याचे परिणाम आणखी मोठ्या प्रमाणावर दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणा या परिस्थितीवर कसा तोडगा काढणार आणि हॉटेल व्यवसायाला दिलासा मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. मी तनुश्री शंकर सनस, व्हिडिओ जर्नलिस्ट भाविका साठे सोबत. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.